महायुतीत भडका. होय, एकनाथ शिंदे यांचे उमेदवार पाडणारच. नमस्कार. लोकसभा निवडणूक सुरू झाल्यापासून महायुतीत बेबनाव सुरू आहे. जागा वाटपावरून बरीच तुतुमैमे झालेली आहे आणि आजही होत आहे. भारतीय जनता पक्षाने, अजित पवार गटाने एकनाथ शिंदे शिवसेना यांच्यावर मोठा अन्याय केला आहे. अन्याय म्हणण्यापेक्षा खरं तर त्यांचा कचरा केला आहे. सगळं दिसत असूनही या दोन्ही पक्षांना आता काहीही करता येईन असं झालं आहे. दुसरीकडे मात्र त्यांच्या आमदारातच कमालीची भीती दिसू लागली आहे. भाजपाचे जे काही राजकारण सुरू आहे त्यावरून विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळणं हे निव्वळ कठीण आहे हे आता त्यांना वाटू लागलं आहे. तशी भीती त्यांच्या मनामध्ये आहे आणि तसं पाहिलं तर एकूण राजकारणाची परिस्थिती पाहता त्यांच्या मनातली भीती खरी ठरावी, खरी वाटावी अशी परिस्थिती आहे. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नसताना आज एक मोठी घटना घडली. महायुतीत असलेल्या एका गटाने शिंदे शिवसेनेचे उमेदवार पाडण्याचा विडा उचलला आहे. हो, नाशिकची जागा सतत वाजत गाजत आहे. आज मात्र येथे नगाराच वाजला आहे, नगारा. छगन भुजबळ यांच्या समता परिषदेचे नेते सुभाष राऊत यांनी खुली धमकी दिली आहे. लोकसभा निवडणुकीमधून छगन भुजबळ यांना माघार घ्यावी लागल्याने समता परिषद आक्रमक झाली आहे, अस्वस्थ झाली आहे, नाराज झाली आहे आणि संतप्तही झालेली आहे. बीडमध्ये समता परिषदेने काळ्या फिती लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान आता होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही शिंदे शिवसेनेच्या उमेदवार पाडणार आहोत अशी भूमिका समता परिषदेचे नेते सुभाष राऊत यांनी जाहीरपणे स्पष्ट केली आहे. यावेळी सुभाष राऊत म्हणाले, छगन भुजबळ यांच्या पाठीशी तमाम ओबीसी समाज उभा राहिलेला आहे. नेमके हेच काही नेत्यांच्या डोळ्यात खुपत आहे. त्यांना रोखण्यासाठीच त्यांची नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर होऊ दिली नाही. गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री हे एका समाजाचे असल्यासारखे वागत आहेत. ओबीसीवर जाणीवपूर्वक अन्याय सुरू आहे असा आरोप देखील समता परिषदेचे राज्य उपाध्यक्षांनी केला आहे. आता आम्ही एकनाथ शिंदे यांचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार पाडणार असल्याची आक्रमक भूमिका त्यांनी समता परिषदेच्या वतीने जाहीर केली. त्यामुळे शिंदे शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे, वाढणारच. एकंदर परिस्थिती ही भूमिका मागे घेतली जाईल असे वाटत नाही, पण घेतली तरी प्रत्यक्षात काय केले जाईल हा देखील एक वेगळा प्रश्न आहे. उमेदवारी जाहीर करण्याला विलंब केला गेल्याने छगन भुजबळ यांचाही नाराजीचा सूर होता. नाशिक लोकसभा मतदारसंघातून मी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतलेला असून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार आहे. त्यांची महायुतीची ताकद आणखी वाढवणार आहे असं भुजबळ यांनी सांगितलं. मी नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी करावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुचवलं होतं. त्यांनी दाखवलेल्या आग्रहाबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो असं भुजबळ म्हणाले आहेत. आणि आता मात्र त्यांच्याच समता परिषदेचे नेते एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात उभे ठाकले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत एकमेकाचे उमेदवार पाडण्याचे राजकारण महायुतीत होईल काय? तुम्हाला काय वाटतं? कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. जाता जाता एक लाईक अवश्य करा. धन्यवाद. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.